पश्चिम महाराष्ट्रात डिजिटल माध्यम क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बीपीएन न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आमदार अशोकराव माने आणि कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर कार्यालयात हा सोहळा पार पडला। यावेळी लीडर वार्ता न्यूज चॅनलचा उद्घाटन समारंभही आयोजित करण्यात आला होता। बीपीएनचे संपादक विजय यशपुत्त, लीडर वार्ताचे संपादक पंडित चौगले, पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, सचिव सागर ठाणेकर, संपर्क प्रमुख रविराज कांबळे, सल्लागार अविनाश काटे यांची प्रमुख उपस्थिती होती। 5 वर्षांपूर्वी 1 मे 2021 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बीपीएन न्यूजने डिजिटल माध्यम क्षेत्रात पदार्पण केले होते। अल्पावधीतच सामाजिक, राजकीय आदी विविध क्षेत्रात निर्भीड पत्रकारिता करीत बीपीएनने पश्चिम महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटवला। वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी गर्दी केली होती। यावेळी आमदार अशोकराव माने यांनी शुभेच्छा देताना बीपीएन म्हणजे समाजाचा आरसा असल्याचे कौतुक केले। या न्यूज चॅनलला मी त्यांचे संपादक आणि सर्व कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। हे न्यूज चॅनल समाजाचा आरसा आहे आणि आपल्या लोकशाहीचा चौथा खांब आहे। आपल्या या न्यूज चॅनलमुळं समाजातल्या अपेक्षित लोकांना त्यांची काम करण्यामध्ये जे प्रचंड ताकद आहे ती समाजापुढं आणण्याचं काम तुम्ही करताय। जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक करणं आणि जे वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत त्यांना समाजापुढं उघडं करण्याचं काम आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं हे न्यूज चॅनल चालू आहे आणि त्यामुळं मी माझ्या सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं, माझ्या सूतगिरीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। उद्घाटन प्रसंगी चॅनलला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। खरं तर एखादं न्यूज चॅनल म्हणजे या सगळ्या आपल्या कोल्हापूर जिल्हा नव्हे तर सगळ्या राष्ट्रातली आणि राज्यातली एक रक्तवाहिनी मानली जाते। आज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एखादी वार्ता पोहोचवायचं काम जर का कोण करत असेल प्रथमतः तर सगळे हे न्यूज चॅनल आणि वार्ताहर करतात। तर घडत असलेल्या समाजामधल्या विविध घटनांवरचा पडदा उठवायचं काम हे आपल्याकडून होत असतं आणि सदस्थिती काय आहे यामधनं माणसांना चांगल्या विचारावर परावृत्त करणं, वाईट विचार जगासमोर आणून त्याच्यापासून बचाव करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम हे आपल्यासारख्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत आहे। खऱ्या अर्थानं हे डिजिटल मीडिया आज सध्या अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे आणि या माध्यमातून बरेच काही उपेक्षित प्रश्न असतील, उपेक्षित लोक असतील, अशा सगळ्या लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारं डिजिटल माध्यम एक फार अत्यंत चांगलं काम करू शकतं हे तुमच्या माध्यमातून सगळ्या परिसराला आणि जिल्ह्याला, महाराष्ट्राला कळलेलं आहे। कारण पेपर बाकीचे सगळे जी हे आहेत माध्यम आहेत त्याची त्या दिवसापुरतं चर्चा होत असते, परंतु डिजिटल माध्यम हे कायमपणे लोकांच्या समोर राहते आणि लगेच ताबडतोबीनं त्यावेळी लोकांच्यापर्यंत त्या बातम्या पोचत असतात। त्यामुळे डिजिटलचं फार महत्त्व आहे आणि म्हणून मी या निमित्तानं बीपीएनची वाटचाल अशीच सततपणे चांगली यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा देतो। बरोबर आनंद होतो की इथे हे डिजिटल मीडियाचं का नाही आज आपल्याला का नाही गावोगावी का नाही पोचवण्याचं काम ही लोक करतात, पण अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिकपणे असताना देखील ह्या लोकांनी का नाही आज इथं हे ऑफिस घेतलेलं आहे। माझं एक आव्हान आहे की सर्व कार्यकर्त्यांनी ह्या डिजिटल मीडियाला का नाही भेट देऊन यांना सहकार्य करायची बी भावना करावी आणि आपलं कार्य किंवा काय असेल तर ह्या मीडियामधनं का नाही आपण दाखवून द्यावं एवढीच मी आपल्याला शुभेच्छा देतो। आज डिजिटल वार्ता हे एक अतिशय प्रभावी एक माध्यम झालेलं आहे आणि जेवढे उपेक्षित आहेत ह्यांच्यासाठी एक चौथा स्तंभ म्हणून ते लढत आहेत। मी आपली वाटचाल, आपले माध्यम, आपली संपूर्ण यशस्वीरित्या जावं ही मी आपल्याला शुभेच्छा देतो। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी बीपीएनला शुभेच्छा देताना इतकंच म्हणेन की आजच्या या माहितीच्या जगामध्ये अनोळखी आणि अज्ञात लोकांचा आवाज
इथल्या प्रस्थापित व्यवस्थेपर्यंत पोचवायचं आहे, जनतेपर्यंत पोचवायचं काम गेल्या 5 वर्षात अत्यंत निष्ठेनं, प्रामाणिकपणे, जिव्हाळ्यानं केलेलं आहे. ते असंच पुढे चालूच राहावं. आणि हे चॅनलचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रावर होत असताना वेचक बातम्या पाहताना मी काल परवा ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराची बातमी VPN मधून अत्यंत कमी वेळात पाहिली. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नोंद घेणारं आणि गावखेड्यातल्या माणसाचा आवाज उठवणारं VPN चॅनल त्याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा. आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन पक्ष, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. सूत्रसंचालन वृत्तनिवेदिका पूजा डोंगरे यांनी केले. यावेळी दैनिक परतगंगाचे संपादक मुरलीधर कांबळे, मावळा न्यूजचे संपादक संग्राम पाटील, TV नेक्स्ट मराठीचे संपादक एकनाथ पाटील, वार्ता सम्राटचे संपादक प्रकाश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कांबळे, सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र कांबळे, पत्रकार राजेंद्र मुकोटे, मराठा क्रांती चॅनेलचे शिवाजी मांगलेकर, तुषार भिवटे, पुढारी ऑनलाईनचे असित बनगे यांच्यासह शहरातील विविध माध्यम क्षेत्रात काम करणारे पत्रकार, पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.